हॅलो नमस्कार मंडळी. आम्ही आता तुम्ही बोलत असाल अचानक सकाळ कशी काय झाली. हे लोक तर जेवायला गेलेले. आम्ही एवढे दमलेलो, आम्ही येऊन झोपून गेलो आणि व्हिडिओ वगैरे काढता आला नाही, सॉरी. आणि आता सकाळ झाली आहे. आम्ही एक गाडी बुक केलेली, पण नंतर कळलं ती AC नाही आहे आणि ते खूप ऊन आहे. म्हणजे दुपारी फिरायचं म्हणजे बरंच ऊन आहे, तर मग बस अजून त्रास वगैरे सगळ्यांना व्हायला नको, कारण की सगळे फिरायला आले. तर आम्ही जी गाडी केलेली ती AC नव्हती आणि विदाऊट AC तर जमणार नाही, कारण की भरपूर ऊन आहे इकडे आणि उन्हाचा लोकांना त्रास होईल, त्यामुळे नको. आणि आता दुसरी गाडी आम्ही AC बघतोय मिळते का. जर नाही मिळाली तर इथेच आम्ही चिल करू. आणि आज गुरुवार आहे, तर मच्छी वगैरे काय खाता येणार नाही. आज वेजच डे आहे आणि सगळ्यांचे चेहरे पडलेत, माहीत नाही का. सायली चेहरा का पडलाय? हा, नाश्ता अजून आला नाही आहे. नाश्ता नाही आलाय तर सगळ्यांचे चेहरे दाखवते तुम्हाला. हे बघा मम्मी, बघा खुद का बंदोबस्त खुद करके आती है वो. मम्मी दाखव. तिला कोणावर विश्वास नाही आहे. आणि हा बघा, हा यांनी पण बिस्किट खात होता तो. आणि आमचा नाश्ता आलेला आहे. हे बघा नाश्ता करतायत सगळे. पोहे, उपमा आणि पोहे आणि खिचडी. ही अथर्वची आणि माझी खिचडी. गुरुवार असल्यामुळे अथर्व पण उपवास करणार आहे वाटतं आज. आणि एक उपमा एक्स्ट्रा. आणि हा बघा किती खुश, एकट्याचा चेहरा स्माईल आहे. तुम्ही पूर्ण बघू शकता व्हिडिओमध्ये. एकटाच माणूस नॉर्मल आहे इकडे. काय काय सायली काहीतरी बोलते. काय सायली? त्रास देऊन हसतोय. सगळ्यांना त्रास देऊन हसतोय. यही तो मजा आहे, है ना बाबू. अथर्वाज मस्त दिसतोय. मी आउटफिट दाखवेल तुम्हाला त्याचा. हे बघा ह्यांचं काय चालू आहे. सायली चप्पल तरी काढ. सायली पण अशी, बाबू पण असा. चप्पल काढ पाहिजे. चप्पल तसं नाही करत, सगळे बसतात नाही सायली. पाडणार वाटतं हे लोक झुला. त्याला तसं कम्फर्टेबल नाही, तो मान खाली नाही करत. आता पप्पा जात आहेत काहीतरी सांगायला. हॅलो नमस्कार. आम्ही चेंज केलंय कारण की मंदिरात जायचा प्लॅन होता, पण आता मंदिरात पण जाणार आहोत आणि बीचला पण जाणार आहोत. जर पॉसिबल झालं तर आम्ही वॉटर स्पोर्ट पण करणार आहोत, म्हणून आम्ही चेंज केलंय परत. साडीचा स्कर्ट मस्त आहे ना. हिरोईन बघ आमची, व्यवस्थित छान दिसतंय बघ. आणि मी पॅन्टच घातली कारण मला स्कर्टवर विश्वास नाहीये. हे बघा अलिबागचं मार्केट मध्ये, हे बघा सुकी मच्छी. बाजार भरलाय. हा बाजार भरलाय बघ, मस्त मस्त आहे. माझी मम्मी बघ मच्छी प्रेमी. हे बघा मच्छी भरपूर आहे, फ्रेश असतील ना. हे मार्केट आहे, पुढे पण आंबे वगैरे असतील मला वाटतं. तर आता डिसाईड झालंय की आम्ही पहिले रामेश्वर मंदिरात जाणार आहोत. आणि मी फोटोज बघितले रामेश्वर मंदिराचे, खूप सुंदर मंदिर आहे. आणि मला वाटतं रेड का पिंक कलरचं पूर्ण मंदिर आहे आणि समोर पूर्ण पाणी आहे ग्रीन कलरचं. खूप सुंदर दिसतंय. तर मला तर जायचंच होतं तिथे आणि फायनली आम्ही जातोय. तर आता सगळ्यांचा मूड इतका चांगला नाही, पण मे बी तिथे जाऊन होईल. बघूया आता मंदिर कसं आहे, तुम्हाला दाखवते पोहोचून. हॅलो फायनली आम्ही पोहोचलोय मंदिरात. आता दाखवते तुम्हाला मंदिर किती सुंदर आहे. हे बघा सगळे चाललेत, किती सुंदर आहे मंदिर. आणि पाणी तर बघा, काही फिल्टर नाही लावलाय मी. खरंच पाणी बघा किती सुंदर आहे. रामेश्वर मंदिर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे असं पेंटिंग सारखं वाटतंय. पाणी तर म्हणजे पाणी आणि मंदिरचा जो दोघांचा कलर कॉम्बिनेशन आहे ना, असं वाटतंय की पेंटिंग आहे ही एखादी.
आज जातोय आम्ही आता. बघितलं ना तुम्ही किती सुंदर मंदिर आहे. मी आज जाते मंदिरात आणि मग त्यानंतर बोलते तुमच्याशी, कारण मला असं वाटतं मंदिरात जरा देवालाच आपण पाया पडूया. आणि मी व्लॉगिंग करत राहिली तर मला देवाकडे म्हणजे बोलतात ना लक्ष मला ते एकत्रित करता येणार नाही. असं होईल की मी व्लॉगच बनवते, त्यामुळे मी तुम्हाला मेन म्हणजे बाहेरून दाखवते. आतमध्ये सुंदर असेलच, मी काढेन व्हिडिओ टाकेन मी, पण फार बोलणार नाही. ओके, मी आज जाते. आता आम्ही मंदिरातून बाहेर आलो. मंदिरच आहे ते पण. मम्मी कसं वाटलं मंदिर? छान वाटलं. जरा शांत. जीवाला 2 मिनिटं शांती वाटली. 2 मिनिटं जीवाला शांती वाटली. खूप छान होतं मंदिर. शंकराचं मंदिर. शंकराचं मंदिर. सुपारीचं किती छान बनवलं त्यांनी. ते अधिक मास आहे ना, हा मग त्याच्यामुळे ते तिथे रोज इथे विष्णूची हे होती, पूजा होते. किती छान आहे खरंच. आणि पिंड पाण्यामध्ये आहे हा, ती. शंकराची पिंड आहे ती. खूप हा. सुंदर आहे. तर आतमध्ये जायला मिळालं असतं लवकर आलं असतं. बंद आहे का आता ते? बंद केलंय ना, 12च्या नंतर बंद करतात. पण ते मिरर लावले त्यांनी. खूप मस्त. म्हणजे खाली मूर्ती आणि पिंड म्हणजे पिंड आहे आणि समोर त्याच्या वरती मिरर लावले की त्याच्या रिफ्लेक्शन दिसते आपल्याला पूर्णपणे. खूप छान. आणि मस्त. पाण्यात आहे ना? पाण्यात आहे पिंड. तिथे पुढे पण बघूया. खूप छान आहे मंदिर आहे ना, खूप छान. पण बाहेरून ते दिसतंय पण आतून पण एकदम सिम्पल आहे, पण छान आहे, सुंदर एकदम. पाण्यामध्ये बघितलं ना ते किती सुंदर होतं. हा, आता बघूया पुढे आपण मंदिरात जाऊया दुसऱ्या. चल. बिर्ला मंदिर बोलला ना तो? बिर्ला मंदिराच्या मंदिर आपलं इथे आहे ना? बिर्लाच बोलला तो. बघूया आता. आम्ही बघा काय करतो, अथर्व आम्हाला इरिटेट करतोय म्हणून आम्ही माझी या प्रियाला प्रीत कळेना हे गाणं लावलंय त्याला डायव्हर्ट करण्यासाठी. आणि मस्तपैकी आम्ही प्रवास करतो. पण खूप ऊन आहे हा ना सायली? काय ग? ए, ऊन भरपूर आहे ना? काय बोलते? चुकीच्या टायमाला निघालो आम्ही बाहेर. मी असा माईक दिला म्हणून हसते ती. चुकीच्या टायमाला निघालो म्हणते, पण आता ऊन समर सीझनला. आंबे बघा, आंबे. मी तुम्हाला दाखवेपर्यंत गाडीमधून आंबे निघून गेले. जाऊ दे, परत येईल तर दाखवते. रेडिया म्हणा गाण्यावर नाचतोय आता. सगळ्यांना सतून तो एन्जॉय करतोय. हे बघा आंबे. हे आंब्याचा कलर खूप छान आहे इकडचा. आणि ओरिजिनल ते झाडावर हे नाही करत, ते पिकलेले म्हणजे पिकलेलेच काढतात. हा, आपल्याकडे कोणते कच्चे काढतात आणि त्याला पिकवतात. तसं नाही. बरोबर. पिकलेलेच काढतात. कलर वरून कळतो ना. सॉरी, मला मंदिराचं दर्शन नाही दाखवता आलं कारण मोबाईल तिथे अलाउड नव्हता. पण मंदिर खूप मोठं आहे आणि खूप स्पेस आणि खूप शांतता आणि खूप वारा चालू होता आहे ना मम्मी. आणि पांढरं शुभ्र पूर्ण बनवलं आहे मंदिर. आणि गणपती बाप्पा आहेत, शिव पार्वती आहेत, राधेकृष्ण आहेत, सूर्यदेव आहेत आणि दुर्गा माता आहे. भरपूर सारे मंदिर, छोटे छोटं म्हणजे असं मंदिरात छोटे छोटे मंदिर असतात. आणि खूप सुंदर आहे ना मम्मी. शांत वाटलं ना एकदम. कसं वाटलंय? खूप छान वाटलं. गेल्यावर मनात शांती वाटली आहे ना. आणि वारा पण मस्त होता. खूप सुंदर आणि खूप छान दिवळ.
छान देऊळ आहे. आता ऊन लागलंय म्हणून आम्ही आलोय. आता आम्ही काहीतरी पितो. मम्मीने काय मागवलंय मम्मी? कैरी कच्ची कैरी सोडा. कच्ची कैरी सोडा. वा मम्मी पिऊन बघ थोडं आधी मग मला कळलं. हां हां पिते. मी थोडंसं पिऊन बघते. मी पाडलं का ते? असू दे. चटपटीत आहे. चटपटी माझ्या 2 लगेच दात बाहेर आली. साडी पिणे. पप्पांना पण आम्ही कोकम सरबत देऊन आलो. कोकम सोडा. तुझं कुठे? काला खट्टा घेतला. काला खट्टा. एक कच्ची कैरी आणि एक काला खट्टा आणि 2 कोकम सरबत तिकडे ते. आणि अथर्वनी प्यायला आहे चॉकलेट मिल्कशेक. कारण तो हे सगळं काहीच सोडा बिडा म्हणजे हे सगळं नाही पित. फक्त थम्सअप पितो. जे नाही प्यायचं ते पितो. आणि चॉकलेट मिल्कशेक त्यांनी प्यायलं कारण प्रचंड ऊन आहे. इतकं असं वाटतं ना सारखं पाणी प्यावं वगैरे. पण मजा येते. खरं सांगू मंदिराच्या इथे गेलो ना अचानक हे सगळं ऊन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना विसरून जायला होत्या. कारण अचानक वारा, खूप शांतता. मंदिरात कसं थंडावा वाटतो तसं वाटतं. खूप छान वाटते. तर आता नेक्स्ट आम्ही आता जाणार आहे खादडायला. आम्ही सगळे जाणार आहे. पण माझा उपवास आहे. सो हे लोक आज व्हेज डे आहे कारण गुरुवार आहे. तर आज व्हेज खाणार आहेत. आणि आम्ही सगळे जेवू आणि मग मे बी बीचवर जाऊ. मी तुम्हाला दाखवते. कीप वॉचिंग. व्हिडिओ काढते. हॅलो. आमचं जेवण वगैरे झालं. आमचं म्हणजे या सगळ्यांचं. कारण की आम्ही व्हेज जेवलो. नॉर्मल थाली व्हेज थाली जेवलो म्हणून आम्ही काय दाखवलं नाही. आणि आता आम्ही आलोय काशेत बीचला. आता आम्ही आलो काशेत बीचला. पहिल्यांदाच आलोय आम्ही सगळे. पण जुहू सारखंच वाटतंय ना जरा. जुहू सारखं वाटतंय ना. हे बघा मम्मी. हे सायली मम्मीला पकड. ही बघा आमची हिरोईन. बघा ही बघा आमची हिरोईन. आणि काशेत बीच हे बघा कसं दिसतंय तुम्हाला दाखवते मी परत. हे बघा पप्पा आणि अथर्व नेहमी सगळ्यात पुढे असतात. ते कुठे जायचंय ते बघा. मार्केट, शर्ट्स, ड्रेसेस, ते लहान मुलांना खेळायचं आणि काय 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 आहे. सगळे किती छान भिजलेत आणि तप्त ऊन आहे. तपत्या उन्हात सगळे भिजलेत. बापरे. मला फिरायचा जज्बा लागतो. आमच्यासारखं नाही. हे बघा सुंदर वाटतंय ना. हे बघा पण प्रचंड ऊन आहे. हे बघा सुंदर आहे पण प्रचंड ऊन आहे. थोडं ऊन खाली आलं तर आम्ही जाऊ. पॅरिस लिनिंग नाहीये इथे. पॅरिस लिनिंग थोडं असतं. हे कुठे वॉटर स्पोर्ट इथंच आहे. ते काय बनाना राईड वगैरे. ती गाडी विडीत बसायचं ते सगळं आहे. हे बघा घोडा जे आपल्या जुहूला असतं तसंच आहे सगळं. अथर्व आणि पप्पा बघा सगळ्यात पुढे जाऊन करणार काय ते माहित नाही पण गेलेत पुढे. हे बघा मुलींनो आईला कसं सांभाळायचं असतं बघा. मुली तसे सांभाळतातच, मुलं पण सांभाळतात. पण बघा आमची आई बघा. हॅलो. अथर्वची फर्स्ट बीच विजिट आहे आणि अथर्व कधीच या पहिले बीचला आला नाही. त्याने बीच बघितली नाही. तर अथर्वचं रिॲक्शन बघा. त्याला मज्जा येते. अथर्व त्याला खूप मज्जा येते. त्याला असं वाटतं अजून पाण्यात चल बोलतो. तो पाण्यात जातोय. त्याला खूप मज्जा येते. मला वाटलं नव्हतं इतक्या इझिली तो रिॲक्ट करेल. कारण की पहिले त्याला पाण्याची भीती वाटायची. पण आता मला वाटतं तो मोठा झालाय जसं तुम्ही स्विमिंग पूल मध्ये पण बघितलं. तो खूप फ्रेंडली होता तेव्हा पण काय प्रॉब्लेम नाही झाला. आणि आता बघा कसं करेल. आता रेडी.
पण आम्ही नाही जाणार पुढे जास्त. हो लाटांची वाट बघतो की पुढे येतील लाटा तर बरं होईल. चला 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 चला. त्याला मजा येते बघ किती. पप्पा आणि अथर्व सोबत जात्या. बघा पप्पा आणि अथर्व गेलेत आता. पकड बंद कर. हे बघा सरप्राईज तुमच्या दोघांसाठी. हे बघा कोण येत आहे. तुला पण यायचंय. ओय अथर्व त्याला काय त्याला सगळीकडे यायचं. आम्ही एक राईड करून येतो. मस्त मजा येते आणि अथर्व खूप खुश आहे. चेहऱ्यावर दिसत नसेल पण आहे. हाय 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 पकडू दे. हा हा सायली हळू चालव. सायली हळू चाल. हे बघा आम्ही हळू हळू चालव दादा. मी बाजूला बोलतीये. हे बघा अथर्वला एवढी मजा आली आणि त्याला जायचंच नाहीये परत आणि पाण्यात जायला मागतोय सारखा. अथर्व इकडे बघ. अथर्व बघ पाणीला बघून त्याला समुद्राला बघून प्रश्न पडलेत खूप सारे. कसा बघतोय तू. समुद्राकडे बघतोय. लाटा येतात ना त्याकडे बघतोय. चला जायचं. चला सायली चला आम्ही निघतो आता. मम्मी बाबाकडे जातो. त्यांना टेन्शन येत असेल कुठे गेले लोक. सरप्राईज मम्मी रायडर. छान वाटतं. भारी वाटते. कसं वाटतंय. खूप छान वाटते. मला पहिल्या खूप वर्षांनी मी समुद्राजवळ इतक्या आली आहे. लाटांचा आवाज आणि पाणी जवळ येते. गाडी चालवून कसं वाटतं. तू नाही नाही बोलत होतीस. गाडी चालून मला खूप भारी वाटलं. मला नाही वाटलं मला चढता नाही यायला पण मी चढली आणि बसली. छान वाटलं मला. अरे एवढं काम करते तू. एवढंच नाही करू शकत. छान वाटलं. खूप छान वाटलं. मजा आली ना. मजा आली. चला हे काम पण झालं आपलं. आता आम्ही लोक घरी चाललो आणि आजचा व्लॉग इतकाच. कारण की खरं सांगायचं तर आज खूप मजा आली पण माझ्या फोनची खूप स्टोरेज फुल झाली आहे म्हणून आजचा व्लॉग इतकाच. ओके चला बाय करा. बाय करा. लाईक करा. लाईक करा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा तुम्ही तो.